महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान पार पडलं 20 तारखेला आणि हे मतदान 20 तारखेला पार पडल्यानंतर त्याचा रिझल्ट 23 तारखेला लागला आणि 23 तारखेला लागल्यानंतर यामध्ये महायुतीला चांगलं असं यश संपादन करण्यात आलं आहे, यश संपादन केलेलं आहे महायुतीने। त्याच पद्धतीने महाविकास आघाडीला कुठेतरी पराभव पत्करावा लागला आहे असं या रिझल्टवरून आपल्याला पाहायला भेटतं। तर महायुतीला किती जागा मिळाल्या टोटल मिळून म्हणजे महायुतीचे 3 पक्ष मिळून किती जागा मिळाल्या, तर महायुतीला जागा मिळाल्या आहेत 234 जागांवरती विजय संपादन करण्यात आला महायुतीला। तर महायुतीने 234 जागा जिंकल्यात। तर महाविकास आघाडीने किती जागा जिंकल्यात, तर महाविकास आघाडीला जागा मिळाल्यात त्या आहेत 50 जागा जिंकल्यात महाविकास आघाडीने। तर यामध्ये महायुतीमध्ये भाजपला किती मिळाल्या, ते भाजपला 132 जागा मिळाल्या आहेत। तर एकनाथ शिंदे गटाला किती 57 जागा जिंकलेल्या आहेत एकनाथ शिंदेने। तर राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी 41 जिंकल्या, 41 जागांवरती त्यांनी यश संपादन केलं। त्याच पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी किती जागा जिंकल्या आहेत, तर उद्धव ठाकरेंनी जिंकल्या आहेत 20 जागा। तर काँग्रेसने जिंकल्या आहेत 16 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने जिंकल्या आहेत 10 जागा। अशा प्रकारे हा विधानसभेच्या जिंकलेल्या जागांचा हा रिझल्ट आहे। अशा प्रकारे या जागा आहेत। तर नक्की कोणत्या ठिकाणून कोणता उमेदवार जिंकला आहे, कोणता आमदार कोणत्या ठिकाणून आता तयार झाला आहे किंवा कोणत्या उमेदवाराला आणि कोणत्या आमदाराला कोणत्या ठिकाणाहून यश संपादन झालं आणि कोण जाणून घेणार आहोत या संपूर्ण व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा। श्रीवर्धन मतदारसंघामध्ये अनिल नवने महाविकास आघाडीकडून होते आणि महायुतीकडून आदिती तटकरे होते। तर आदिती तटकरे श्रीवर्धनमधून विजयी झाले आहेत। त्यानंतर कोपरी 5 पाकडी यामधून केदार दिघे विरुद्ध एकनाथ शिंदे होते, तर एकनाथ शिंदे विजयी झाले आहेत। पुढे नागपूर दक्षिण पश्चिम प्रफुल्ल गुद्दे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये लढत झाली, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विजय संपादन केला आहे। नंतर मावळमधून बापूसाहेब भेगडे आणि सुनील शेळके होते, तर सुनील शेळके विजयी झाले आहेत। त्यानंतर जामनेरमधून होते गिरीश महाजन आणि दिलीप खोपडे हे यांच्यात लढत होती, तर गिरीश महाजन विजयी झाले आहेत। कणकवलीमधून संदेश पारकर आणि नितेश राणे होते, तर नितेश राणे हे कणकवलीमधून विजयी झाले आहेत। त्यानंतर वडाळामधून श्रद्धा जाधव आणि कालिदास कोळंबकर, तर कालिदास कोळंबकर हे वडाळ्यामधून विजयी झाले आहेत। शिर्डीमधून प्रभावती घोगरे आणि राधाकृष्ण विखे पाटील, तर शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील हे विजयी झाले आहेत। त्यानंतर पुढे आहे मलबार हिलमधून भेरूलाल चौधरी आणि मंगल प्रभात लोढा यांच्यामध्ये लढत होती, तर मंगल प्रभात लोढा हे मलबार हिलमधून विजयी झाले आहेत। त्यानंतर पुढे होते रवी राणा हे बडनेरामधून रवी राणा विरुद्ध सुनील खराटे, तर रवी राणा विजयी झाले। कोथरूडमधून चंद्रकांत मोकाटे आणि चंद्रकांत पाटील यांची लढत होती, तर याच्यामध्ये चंद्रकांत पाटील विजयी झाले आहेत। त्यानंतर पुढे अनिल कदम महायुती दिलीप बनकर यांच्यात लढत होती, निफाडमधून दिलीप बनकर हे विजयी झाले आहेत। त्यानंतर पुढे होतं परळीमधून राजेसाहेब देशमुख आणि धनंजय मुंडे, तर धनंजय मुंडे हे परळीमधून विजयी झाले आहेत। साताऱ्यामधून अमित कदम विरुद्ध शिवेंद्रराजे भोसले, साताऱ्यामधून अमित देशमुख विरुद्ध शिवेंद्रराजे भोसले, तर शिवेंद्रराजे भोसले विजयी झाले आहेत। नंतर कसबा पेठमध्ये रवींद्र धनगेकर विरुद्ध हेमंत रासने, तर हेमंत रासने विजयी झाले आहेत। खानापूरमधून वैभव पाटील सुहास बाबर, तर खानापूरमधून सुहास बाबर विजयी झाले आहेत। कोल्हापूर दक्षिण ऋतुराज पाटील अमळ महाडिक, तर अमळ महाडिक हे विजयी झाले आहेत कोल्हापूर दक्षिणमधून। अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके विरुद्ध मुरजी पटेल, तर अंधेरी पूर्वमधून मुरजी पटेल हे विजयी झाले आहेत। त्यानंतर विक्रोळीमधून सुनील राऊत विरुद्ध सुवर्णा करंजे, तर सुनील राऊत हे विजयी झाले आहेत। इस्लामपूरमधून जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील, तर इस्लामपूरमधून जयंत पाटील विजयी झाले आहेत। कांदिवली पूर्व बाळू बडेल या विरुद्ध अतुल भातकलकर, तर अतुल भातकलकर हे विजयी झाले आहेत। पुढे आहेत अद्वय हिरे विरुद्ध दादाजी भुसे, तर दादाजी भुसे हे मालेगावमधून विजयी झाले आहेत। वांद्रे पश्चिममधून आसिफ झकारिया विरुद्ध आशिष शेलार, तर वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार विजयी झाले आहेत। कुलाबामधून हरी देसावी विरुद्ध राहुल नार्वेकर,
तर राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत. बारामतीमधून युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार, तर बारामतीमधून अजित पवार विजयी झाले आहेत. अकोला पूर्वमधून रणधीर सावरकर गोपाल दातकर यांच्यामध्ये लढत झाली, तर अकोला पूर्वमधून रणधीर सावरकर हे विजयी झाले आहेत. बुलढाणामधून संजय गायकवाड विरुद्ध जयश्री शेळके, तर संजय गायकवाड हे बुलढाणामधून विजयी झाले आहेत. पुढे आहे रावेरमधून अमोल जावळे विरुद्ध धनंजय चौधरी, तर रावेरमधून अमोल जावळे हे विजयी झाले आहेत. शहादामधून राजेश पाडवी विरुद्ध राजेंद्र कुमार गावित, तर राजेश पाडवी हे विजयी झाले आहेत. भिवंडी ग्रामीण महादेव घाटाल विरुद्ध शांताराम मोरे, तर शांताराम मोरे विजयी झाले आहेत. सिन्नरमधून उदय सांगले विरुद्ध माणिकराव कोकाटे, तर सिन्नरमधून माणिकराव कोकाटे विजयी झाले आहेत. बागलाणामधून दीपिका चव्हाण विरुद्ध दिलीप बोरसे, तर बागलाणामधून दिलीप बोरसे विजयी झाले आहेत. जालनामधून अर्जुन खोतकर विरुद्ध कैलास गोरट्याल, तर यामधून अर्जुन खोतकर हे विजयी झाले आहेत. शिराळामध्ये मानसिक नाईक विरुद्ध सत्यजित देशमुख, तर शिराळामधून सत्यजित देशमुख हे विजयी झाले आहेत. सांगलीमधून पृथ्वीराज पाटील विरुद्ध सुधीर गाडगीळ यांच्यामध्ये लढत झाली, यामध्ये सुधीर गाडगीळ हे विजयी झाले आहेत. संगमनेरमधून बाळासाहेब थोरात विरुद्ध अमोल खताळ, तर संगमनेरमधून अमोल खताळ हे विजयी झाले आहेत. पुढे आहे अहमदनगर शहर अभिषेक कमळकर विरुद्ध संग्राम जगताप, अहमदनगर शहरमधून संग्राम जगताप हे विजयी झाले आहेत. पुणे कॉटनमेंटमध्ये रमेश बागवे विरुद्ध सुनील कांबळे, यामध्ये सुनील कांबळे विजयी झाले आहेत. वडगाव शेरीमधून बापूसाहेब पठारे आणि सुनील टिंगरे यांच्यामध्ये लढत झाली, त्यामध्ये बापूसाहेब पठारे यांनी विजय संपादन केला. आंबेगावमधून देवदत्त निकम विरुद्ध दिलीप वळसे पाटील यांच्यातली लढत झाली, तर या लढतीमध्ये दिलीप वळसे पाटील विजयी झाले. अणुशक्तीनगरमधून अहमद फहाद विरुद्ध सना मलिक, तर सना मलिक विजयी झाले आहेत. बोरिवलीमध्ये संजय भोसले विरुद्ध संजय उपाध्याय, तर संजय उपाध्याय विजयी झाले आहेत. उल्हासनगरमध्ये ओम कळानी विरुद्ध कुमार आयलानी, तर कुमार आयलानी हे उल्हासनगरमधून विजयी झाले आहेत. शहापूरमधून पांडुरंग बरोरा विरुद्ध दौलत बरोरा, यामध्ये दौलत बरोरा यांनी विजय संपादन केला आहे शहापूरमधून. पुढे आहे देवळालीमधून योगेश घोलप विरुद्ध सरोज अहिरे, यामध्ये सरोज अहिरे या विजयी झालेल्या आहेत. नायगावमधून गणेश धात्रक विरुद्ध सुहास कांदे, तर नायगावमधून सुहास कांदे विजयी झालेले आहेत. वैजापूरमधून दिनेश परदेशी विरुद्ध रमेश बोरनारे, वैजापूरमधून रमेश बोरनारे हे विजयी झाले आहेत. वसमतमध्ये जयप्रकाश दांडेगावकर विरुद्ध चंद्रकांत राजू नवघरे, तर हे चंद्रकांत राजू नवघरे विजयी झालेले आहेत वसमतमधून. चोपडामधून चंद्रकांत सोनवणे विरुद्ध प्रभाकर सोनवणे, तर चंद्रकांत सोनवणे हे चोपडामधून विजयी झाले आहेत. अहमदपूरमधून विनायक जाधव विरुद्ध बाबासाहेब पाटील, हे बाबासाहेब पाटील विजयी झाले आहेत. पालघरमधून जयेंद्र दुबळा विरुद्ध राजेंद्र गावित, तर राजेंद्र गावित हे पालघरमधून विजयी झाले आहेत. बोईसरमधून विश्वास वळवी विरुद्ध विलास तरे, तर महायुतीकडून विलास तरे हे विजयी झाले आहेत. अहमदनगर शहरमधून अभिषेक कमळकर विरुद्ध संग्राम जगताप, तर संग्राम जगताप हे अहमदनगर शहरमधून विजयी झाले आहेत. चिपळूणमधून प्रशांत यादव विरुद्ध शेखर निकम, तर चिपळूणमधून शेखर निकम हे विजयी झाले आहेत. दौंडमधून रमेश थोरात विरुद्ध राहुल कुळ, तर यामधून राहुल कुळ हे दौंडमधून विजयी झाले आहेत. शिरूरमधून अशोक पवार विरुद्ध ज्ञानदेव कटके, तर ज्ञानदेव कटके हे शिरूरमधून विजयी झाले आहेत. रत्नागिरीमधून बाळमाने विरुद्ध उदय सामंत, तर उदय सामंत यांनी विजय संपादन केला आहे. मतदारसंघ दापोलीमधून संजय कदम विरुद्ध योगेश कदम, तर योगेश कदम हे विजयी झाले आहेत. मुंब्रा कालवामधून जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला, तर जितेंद्र आव्हाड हे विजयी झाले आहेत. गुहागरमधून भास्कर जाधव विरुद्ध राजेश बेंडल, तर भास्कर जाधव हे गुहागरमधून विजयी झाले आहेत. राजापूरमधून राजन साळवी विरुद्ध किरण सामंत, तर राजापूरमधून किरण सामंत विजयी झाले आहेत. पुढे बार्शीमधून दिलीप सोपळ विरुद्ध राजेंद्र राऊत, तर दिलीप सोपळ हे विजयी झालेले आहेत बार्शीमधून.
साकोलीमधून नानाभाऊ पटोले विरुद्ध अविनाश ब्राह्मणकर. साकोलीमधून नानाभाऊ पटोले हे विजयी झालेले आहेत.